नमस्कार मित्रांनो. 2-3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये खूप संतापजनक घटना घडली. घटना अशी आहे की मुंबईमध्ये बांद्रा हा किल्ला आहे. बांद्रा किल्ल्यावरती काही गुजराती आयोजकांकडून एक पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या पार्टीला प्रमुख उपस्थिती होते आपले महाराष्ट्राचे सन्माननीय बांद्राचे आमदार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं. आणि यांच्या उपस्थितीमध्ये बांद्रे या किल्ल्यावरती त्या पार्टीमध्ये दारूचं वाटप करण्यात आलं. म्हणजे दारूची पार्टी होती असं म्हटलं तर काही अडचण नाही. काही शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी पार्टीमध्ये घुसून जाब विचारला की बाबा आमच्या महाराजांच्या किल्ल्यावरती तुम्ही अशा पद्धतीने दारूचं वाटप का करत आहे. तर त्या आयोजकांकडून असं उत्तर दिलं गेलं की बाबा आमच्याकडे लीगल परमिशन आहे आणि त्या परमिशनच्या जोरावरती आम्ही इथं पूर्णपणे दारू प्राशन करू शकतो किंवा विकू शकतो किंवा आमच्या ज्या पार्टीमध्ये आलेले मेहमान आहेत त्यांना देऊ देऊ शकतो. प्रसंगी त्यावेळेस पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसही आले आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे पोलीस आयोजकांना त्या पार्टीत दारू वाटण्याचं म्हणजे लिकरचं परमिशन लेटर मागितलं की बाबा तुम्हाला कोणत्या आधारावरती इथं दारू वाटण्याची परमिशन मिळालेली ती दाखवा. तर आयोजक बोलतात की तुम्हाला दाखवण्याची गरज आहे, आम्हाला परमिशन आहे, तुम्ही कोणत्याही कोर्टात जाऊ शकता किंवा कुठं केस दाखल करायची तुम्ही करू शकता. म्हणजे इतकी संतापजनक गोष्ट घडते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपले गडकिल्ले आपल्यासाठी काय आहेत हे वेगळ्या भाषेत मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. कारण आपल्या महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा अखंड हिंदुस्थानासाठी काय पराक्रम केलेला आहे हा अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु हे राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये यांना राजकारण करायचं आहे, प्रत्येक धर्मामध्ये यांना राजकारण आणायचं आहे. आता काय गरज होती. आता या वांद्रे किल्ल्यावरती झालेल्या दारू पार्टीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर खूप प्रमाणामध्ये व्हायरल झाला. मीडियाने थोडाफार उचलून धरला. त्यानंतरनं हा वाद सीएम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला. समाज माध्यमांमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांमध्ये अशा पद्धतीने दारू पार्टी होत आहे आणि महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देत आहे, तर याबद्दल तुमचं मत काय आहे. तर नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत. या ठिकाणी मला एक मुद्दा हायलाईट करायचा आहे. प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस एकच वाक्य बोलतात, मी चौकशी करतो आणि जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, रिसेंट मधल्या तुम्हाला काही गोष्टी सांगतो. 1 वर्ष झालं संतोष देशमुखची हत्या झाली, त्यानंतर सोलापूरमध्ये हत्या झाली, पुण्यामध्ये तर रोज एक दोन हत्या दिवसाआड घडत आहेत, साताऱ्यामध्ये बलात्कार झाला, मालेगावमध्ये बलात्कार झाला. प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातंय आम्ही दोषींवर कारवाई करू. मग मला ह्या गोष्टीची खंत वाटते की नक्की आपले पोलीस पुरावे गोळा करायला अक्षम ठरतात का आपलं न्यायालय न्याय द्यायला कार्यक्षम ठरत नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळीस आरोपी हा मोकाट जेलमध्ये एकदा उघड्या हत्तीसारखा हिंडत आहे, म्हणजे ना कोणाचं भय आहे काय आहे. आणि परिणामी काय होत आहे की समाज माध्यमांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुणीही कोणताही गुन्हा केला तर काहीही शिक्षा होत नाही, असा एक ट्रेंड किंवा समज निर्माण झालेला आहे. तर मला महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दिलेलं कोणतं आश्वासन 100% खरं करून दाखवलेलं आहे. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा जो आता भरपूर पाऊस झालेला होता त्यामुळे लोकांच्या शेती वाहून गेलेल्या होत्या किंवा भरपूर पावसामुळे लोकांचं शेतीचं नुकसान झालेलं होतं, त्यावेळेस नुकसान भरपाई म्हणून एक तुटपुंजी रक्कम दिली गेली. त्यानंतर भरपूर सारे प्रकरण झाले, म्हणजे अजितदादाचा मुलाने जवळपास 1800 कोटीची जमीन विकत घेतली, त्याचाही गोंधळ आहे. मध्यंतरी अजित पवारांवर त्यांनी हल्ला केला होता की बाबा अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि सरकार त्याची चौकशी सुद्धा लावायला तयार नाही. ज्यावेळेस आमचं भाजपचं सरकार येईल त्यावेळेस अजित पवार चक्की पिसिंग असे काय काय डायलॉग मारलेले होते. छगन भुजबळ चक्की पिसिंग असे भरपूर सारे डायलॉग मारलेले होते. या ठिकाणी प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा अकार्यक्षमता ही जनतेसमोर येत आहे. मध्यंतरी बोलले होते राजगड हा पर्यटन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुला करायचा, म्हणजे तिथं प्री वेडिंग शूटिंग होणार, लग्न होणार, कोणाचे 10वे होणार, कोणाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होणार, अशा वेगवेगळ्या पद्धतीसाठी आपला राजगड हा खुला करायचा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने सरकारचा पैसा कमवण्याचा मानस आहे. या ठिकाणी माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं जो दोषी असेल त्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल. किती दिवस लागतो दोषींवर कारवाई करायला? तुम्ही स्पष्ट आयुक्तांना एक आदेश देऊ शकता
की खरोखर त्या ठिकाणी कुणाला परमिशन दिली होती, कुणाच्या लेखी परवानगीने आदेश दिला होता की त्या ठिकाणी दारू पार्टीचं नियोजन करा, कोणत्या कारणाने किंवा कुणाच्या आमंत्रणाने आशिष शेलार त्या पार्टीला गेलेले होते. एक हार्डली 10 ते 15 मिनिटांमध्ये हे प्रकरण सॉल्व्ह होऊ शकतं. परंतु मुख्यमंत्र्यांना जाणून बुजून हे प्रकरण दडपायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या कालखंडामध्ये जर गुजराती समाज हा नाराज झाला तर भाजपला मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दणका बसू शकतो. यांची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे जाणून बुजून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. मी तुम्हाला आजच सांगतो आणि गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये कोणतीही चौकशी होणार नाही. फक्त तुम्हाला मीडियासमोर असं दाखवलं जाईल की बाबा खरोखरच चौकशी चालू आहे. एखादा अधिकारी सस्पेंड सुद्धा केला जाईल, परंतु एकदम 4 ते 5 महिन्यासाठी. 4 ते 5 महिन्यानंतर त्याला एखादा दुसऱ्या खात्यात वर्ग केला जाईल आणि तिथं तो कारभार सांभाळेल. म्हणजे जसं पुण्यामध्ये सूर्यकांत येवले या तहसीलदाराने जवळपास 7 ते 8 वेळा हा तहसीलदार रोख रक्कम घेताना सापडला होता. 10 वेळा जवळपास त्याच्यावरती 40 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे, ज्याच्यावर 40 गुन्हे दाखल आहेत असा क्रिमिनल आज शासकीय सेवेत तहसीलदार या पदावर काम करत आहेत. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. साधा पोलीस भरती व्हायला एखादा नवीन युवक गेला तर 10 वेळा त्याला पोलीस रेकॉर्ड मागितलं जातं की बाबा त्याचं क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा बॅकग्राऊंड आहे का ते चेक केलं जातं. परंतु ज्या वेळेस तो जॉईन होतो त्यानंतर त्याने कितीही गुन्हे केले तरी त्याला त्या कोर्टात माफ केले जातात. म्हणजे ही मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, मी थोडाफार प्रयत्न करत आहे की बाबा जो माझा पैसा आहे, म्हणजे मी एखादी बिस्लरीची बॉटली विकत घेतली, चॉकलेट विकत घेतली, बिस्किट पुडा विकत घेतला किंवा कोणत्या हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो, प्रत्येक व्यवहारातून माझ्या पैशातून थोडाफार टॅक्स म्हणून गव्हर्नमेंटला जातो. तो टॅक्स देशसेवेसाठी वापरला जातो. म्हणजे कुठं दवाखाना बांधायचा आहे, त्यानंतर रस्ते बांधायचे, रस्त्याचं काम करायचे, फुटपाथ बांधायचे, गटर लाईन बांधायची किंवा सामाजिक उपक्रम करायचे शासनाच्या पैशातून तो पैसा त्या ठिकाणी वर्ग केला जातो. हा पैसा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा नाही, कलेक्टरच्या बापाचा नाहीये, आयुक्ताच्या बापाचा नाहीये, मुख्यमंत्र्याच्या बापाचा नाहीये, खासदाराच्या बापाचा नाही, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. मग एखादं टेंडर पास होतं, 10,000 कोटीचं टेंडर असतं. त्या 10,000 कोटीच्या टेंडरमध्ये एखादा सामान्य माणूस आवाज उठवला जातो की बाबा या ठिकाणी 10,000 कोटीचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तुम्ही सांगा आम्हाला की कशा पद्धतीने हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा पैसा वायाला गेलेला आहे. तर त्यावेळेस सामान्य माणसाचा आवाज दडपला जातो की तू कोण आम्हाला विचारणारा, जायचं तर कोर्टात जाऊन केस दाखल कर, तिकडे काय करायचंय ते कर. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुमच्याच पैशातून रस्ता बांधला जातो आणि तुम्ही जनता ही मालक असताना जनतेला कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार या देशामध्ये दिला आहे. म्हणजे दिलेला आहे अधिकार, पण जनतेला तो अधिकार माहीत नाही. आणि जरी जनतेला अधिकारी माहीत असला तरी हे अधिकारी तुमचं काहीही चालून देणार नाही. कारण पूर्णपणे आपल्या देशामध्ये दडपशाही चालू झालेली आहे. म्हणजे अगदी शिपाई सुद्धा सध्याच्या घडीला तुमच्यावर रुबाब दाखवत आहे. तर हीच परिस्थिती मला थोडीफार बदलायची आहे. प्रत्येक जनतेला स्वतःचे अधिकार काय आहेत त्याची ओळख पटवून द्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.